नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपलं संगीता सोमी किचनमध्ये. चला तर मंडळी, आज आपण एकदम सोप्या पद्धतीनं घरच्या घरी आणि अजिबात मापन न चुकता एका चमच्याच्या साहाय्याने आपण इथं चॉकलेट केक तयार करणार आहे. हा तुम्ही इझिली घरामध्ये ग्लासामध्ये बनवू शकता आणि मुलांना खायला देऊ शकता. जेव्हा पण कधी तुमची इच्छा होईल, मुलांची इच्छा होईल, तेव्हा तुम्ही अशा पद्धतीचा केक बनवून मुलांना खायला देऊ शकता. बघा काय अप्रतिम असा आपला केक झालेला आहे आणि याच्यामध्ये जास्त साहित्याचीही गरज लागत नाही. बघा आता, चला तर मग आपण जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. मंडळी, इथे मी 6 ग्लास घेतलेली आहेत. एवढ्या आकाराची तिथे तुम्ही बघू शकता. थोडंसं ग्लास मोठं असलं आणखीन तरीही चालू शकते. आणि हा मी 1 टेबलस्पूनचा चमचा घेतलेला. आता ह्या टेबलस्पूननी सगळी मापं आपण याच्यामध्ये घेणार आहे. प्रत्येक ग्लासामध्ये आता इथं पिठी साखर असते, ती 2 चमचे सुरुवातीला घालून घ्यायची. प्रत्येक ग्लासामध्ये सेम मापं घालायची आहेत, म्हणजे परफेक्ट केक आहे तो आपला तयार होईल. आता इथं त्यानंतर जे तेल आहे, साधं तेल बिना वासाचं वगैरे असेल ते तेल आपण नॉर्मल जेवणामध्ये वापरतो, ते तेल आहे ते एक फुल चमचा भरून घालून घेतलेला आहे. त्यानंतर याच्यावरती कोको पावडर 1 चमचा चांगल्या क्वालिटीची कोको पावडर प्रत्येक ग्लासात घालून घ्यायची मध्ये. त्यानंतर आपण त्याच्यावरती जो मैदा घेतलेला आहे, आधीच ऑलरेडी चाळून घेतलेला आहे, तो आपण 4 चमचे घालायचा आहे. प्रत्येक ग्लासामध्ये 4 चमचे घालून घ्यायचे. इथं मी वरती सर्व साहित्य आहे ते मेन्शन केलेले, ते तुम्ही पाहू शकता. प्रत्येक ग्लासामध्ये चाळलेला मैदा आहे तो 4-4 चमचे घालून घेतलेले आहे. त्यानंतर त्यावरती व्हॅनिला इसेन्सचे 4-5 ड्रॉप्स आहेत ते घालून घ्यायचे आहेत. आता इथे तुम्ही चमच्याच्या साहाय्याने किंवा डायरेक्ट घातले तरी चालू शकतो. 4-4, 5-5 थेंब याच्यामध्ये प्रत्येक ह्याच्यामध्ये घालून घ्यायचे. त्यामुळे एक छान असा सुवास येतो केकला. त्यानंतर ह्याच्यामध्ये खायचा सोडा असतो, तो चिमूटभर घालून घ्यायचा आहे. आणि बेकिंग पावडर असती, ती आपण याच्यामध्ये कमीत कमी पाव चमचा घालून घ्यायची प्रत्येक ग्लासामध्ये. तर बघू शकता, म्हणजे केक आहे तो आपला चांगल्या पद्धतीनं फुलला जाईल. कारण याच्यामध्ये आपण ना अंड वापरलेलं आहे, ना दही वापरलेले, त्यामुळे बेकिंग पावडर थोडीशी जास्त घालून घ्यायची. त्यानंतर याच्यामध्ये प्रत्येक ग्लासामध्ये 5 चमचे मी दूध घालून घेतलेले आहे. तुम्हाला असं वाटलं की थोडंसं दूध किंवा केकाचं बॅटर आहे ते थोडंसं जास्त हे होते, तर थोडंसं अर्धा चमचा आणखीन ॲड करू शकता. पण इथं मी बरोबर परफेक्ट 5च चमचे याच्यामध्ये ॲड केलेलं आहे, तर बघू शकता. आणि प्रत्येक ग्लास आहे ते आपण चमच्याच्या साहाय्याने किंवा मग आपलं विक्सर असतो त्याच्या साहाय्याने चांगलं फेटून घ्यायचं, म्हणजे मिक्स करून घ्यायचं. त्याच्यामध्ये गुठळ्या होणार नाहीत, अशा पद्धतीनं मिक्स करून घ्यायचे. तर बघू शकता, अशा पद्धतीचा छोटा मिक्सर असेल तर त्यानेही चांगलं मिक्स होतं. फक्त शेवटी आहे ते खालून वरून पूर्ण हलवून घ्यायचे चमच्याने, म्हणजे समजा खाली कुठे थोडंसं राहिलं असेल तेही निघून जाईल. त्यानंतर ग्लास आहेत ते साफ करून घेतले. याच्यामध्ये मी चिमूटभर मीठही घालून घेतलं होतं. ज्यावेळेस सोडा घातला त्यावेळेस प्रत्येक ग्लासामध्ये चिमूटभर मीठ घालून घ्यायचं, म्हणजे केकला एक छान अशी चव येते. आता बघा, हे चांगली ग्लासला साईडनं लागलेलं मी टिश्यूनी पुसून घेतलेले जी ग्लास आहेत ती आपली वरून पूर्ण क्लीन झालेली आहेत. आता याच्यामध्ये आपण चॉकलेटचे तुकडे करून टाकू शकता किंवा चॉको चिप्स असतील तुमच्याकडे अवेलेबल तर ते घालून घ्यायचे आहेत. बघा, आता ह्याच्यावरती मी चॉको चिप्स घालून घेतलेले आहेत आणि काही अप्रतिम असे दिसतात. इथं मी आता इडलीचं भांडं घेतलेलं आहे किंवा तुम्ही स्टीमर घेऊ शकता दुसराही, आणि त्यावरती मग आपण ही ग्लास आहे ते ठेवून द्यायचे. तुम्ही हे वाटीमध्येही करू शकता, पण त्याचं प्रमाण मग कमीमध्ये घ्यायचं. एका भांड्यामध्ये सगळे मिक्स करून मग तुम्ही वाटीमध्ये घेऊ शकता. आता याच्यावरती जर तुमच्याकडे झाकण असतील तर अशा पद्धतीनं छोटी झाकण ठेवून घ्यायचे. मी मधल्या याच्यावरती झाकण ठेवलेलं नाही आहे, जेवढी होती तेवढे झाकण याच्यावरती ठेवून दिलेली आहेत. आणि त्यानंतर आपण याला कमीत कमी आहे ते अर्धा तास वाफवून घ्यायचं आहे. बघा, आता हा केक आहे तो याला ना अवनची गरज आहे ना तुमची मापं चुकायचं टेन्शन आहे. इझिली झटपट तयार होतो आणि जास्त काही साहित्याचीही गरज लागत नाही. घरच्या घरी मस्त असा हा केक तुम्ही चहासोबतही खाऊ शकता, दुधासोबतही मुलांना देऊ शकता किंवा मग मुलांना तुम्ही टिफिनमध्येही देता येईल. आपल्या छोट्या मोठ्या भुकेसाठी अशा पद्धतीचा केक तुम्ही बनवू शकता. आता हा जो केक आहे ना, ग्लास खूप म्हणजे अजूनही गरम आहेत थोडी, तर आपण त्याला चांगलं पूर्णपणे थंड करून देऊया. आता तुम्हाला हे वरतून असं दिसतंय, पण ज्यावेळेस तुम्ही केक खायला घ्याल त्यावेळी अप्रतिम असा लागतो. आता याच्यावरती आपल्याला ड्रेसिंग करायची किंवा थोडीशी टॉपिंग टाकायची, तर आपण याच्यासाठी इथे मी डार्क कंपाऊंड घेतलेला आहे आणि तुम्हाला चमच्याच्या साहाय्याने सांगते, 7 ते 8 चमचे याच्यामध्ये डार्क कंपाऊंड घातलेला आहे. आणि आता खाली जे वाफलायला ठेवलं होतं तसंच खाली पाणी आहे, त्याच्यावरती फक्त मी हा वाटी ठेवलेली आणि त्यामध्ये अंदाजे दूध घालून घ्यायचं, एक 2-3 चमचे, आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. त्या दुधामध्ये जे आपण डार्क कंपाऊंड घेतलं होतं बारीक करून, ते व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे. आणि बघा, आता इथं मी चांगलं मिक्स करून घेतलेली आहे. याच्यामध्ये आता आपण थोडीशी कोको पावडर 1 चमचा घालून घेऊया, तीही चांगली मिक्स करून घेऊया.
आता बघा याचा कलर बदललेला आहे. तुम्ही जेवढी चांगली कोको पावडर वापराल तेवढं चांगला आपला केक पण बनला जातो, त्याला कलरही येतो. त्यानंतर याच्यामध्ये 1 चमचा मी पिठी साखर घालून घेतलेली आहे आणि ती आपण याच्यामध्ये मिक्स करून घेऊया. बघा लगेच त्याला वाफरल्यानंतर ते थोडंसं घट्ट व्हायला सुरुवात होते. आता याच्यामध्ये थोडंसं आपण 1 चमचा बटर घालून घेऊया, म्हणजे त्याला छान अशी टेस्ट पण येईल आणि कलरही खूप छान दिसतो. आता हे चांगलं घट्ट होत आलेलं आहे. लगेच कोको पावडर आणि याच्यामुळे घट्ट व्हायला सुरुवात होतं. फक्त याच्यामध्ये गुठळ्या होणार नाहीत याची दक्षता घ्यायची आहे आणि चांगलं हलवून मिक्स करून घ्यायचे. हे असं थोडंसं पातळच ठेवायचं, म्हणजे केकमध्ये चांगलं ऑब्झर्व होतं. जास्त घट्ट केलं तर मग केकमध्ये मुरत नाही. आणि सुरुवातीला बघा इथं अशा पद्धतीचं आपण चॉकलेट आहे ते तयार करून घ्यायचं. जसं हे थंड होत जाईल तसं आणखीन थोडंसं घट्ट होत जातं. कलर तर बघा काय अप्रतिम असा आलेला आहे. बघा, जेवढं तुम्हाला क्वांटिटी पाहिजे असेल आणखीन तर तुम्ही आणखीनही याच्यामध्ये बनवू शकता. बघा काय मस्त असा एकदम छान असा कलर आलेला आहे. चला तर आता आपण ड्रेसिंग करून घेऊया. आता हे केक थंड झालेले त्याच्यावरती आपण हे चॉकलेट घालून घेऊया. हे चॉकलेट घालायच्या आधी याच्यावरती शुगर सिरप करून घ्यायचं आणि ते थोडंसं केकवरती घालून घ्यायचं. म्हणजे केक आहे तो मॉइस्ट राहतो आणि सॉफ्ट राहतो खाताना. शुगर सिरपसाठी तुम्ही फक्त साखर गरम पाण्यात थोडीशी विरघळवून घ्यायची आहे आणि ती याच्यावरती पाणी आहे ते घालून घ्यायचं आणि त्यानंतर ही टॉपिंग घालायची. बघा काय अप्रतिम असा आपला केक दिसतोय. तुम्ही अशा पद्धतीनं करून फ्रिजमध्ये ठेवू शकता. मुलांना स्कूलमधून आलेत किंवा शाळेमधून आल्यानंतर तुम्ही हा अशा पद्धतीचा केक घरच्या घरी बनवलेला देऊ शकता. बघा काय अप्रतिम दिसतोय. जेवढा छान दिसतोय ना, तेवढा छान खायलाही खूप छान असा टेस्टी बनतो. चला तर मग रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा. अशाच आपल्या काही सोप्या रेसिपी पाहण्यासाठी. धन्यवाद.